दादा, एक सेकंड. येत्या 8 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमध्ये सभा पार पडत आहेत. जिल्हा समन्वयक समितीचे आपण सदस्य आहात. तर काय एकंदरीत सभेची तयारी करण्यात आली आहे जिल्ह्याभरातल्या? सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ. 7 तारखेला रात्री बाराडची सभा संपवून मनोज जरांगे पाटील यांची नांदेड जिल्ह्यामध्ये एंट्री होत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 7 तारखेला त्यांचा मुक्काम या सभेच्या अगदी जवळ काही हाकेच्या अंतरावर मातोश्री प्रतिष्ठानच्या कॉलेजमध्ये करण्यात आलेली आहे. 7 तारखेचा मुक्काम झाल्याच्या नंतर 8 तारखेची पहिली सभा ही त्यांची जिजाऊनगर सकाळी 10 वाजताची होईल. जिजाऊनगरची सभा झाल्याच्या नंतर आंबेडकर चौक, लातूर फाटा मार्गे चंदासिंग कॉर्नरवरून मारतळ्याची सभा घेणार आहेत. मारतळ्याची सभा ही दुपारी 1 वाजताची असेल. मारतळ्याची सभा संपल्याच्या नंतर कहाळा कुंटूर मार्गे ते नायगाव या ठिकाणी जातील. नायगावची सभा ही दुपारी 3 वाजता लावली आहे. नायगावची सभा 3 वाजता संपल्याच्या नंतर नरसीवरून ते मुखेडला जातील. मुखेडला एक भव्य सत्कार त्यांचा ठेवण्यात आलेला आहे. फक्त मुखेडचा सत्कार घेऊन मुखेडवरून कंधारला जातील आणि रात्री 7 वाजताची सभा ही त्यांची कंधारला राहील आणि कंधारची सभा संपल्याच्यानंतर कंधारचा मुक्काम करतील आणि 8 तारखेचा मुक्काम हा कंधारला झाल्यानंतर 9 तारखेला ते नांदेड जिल्हा सोडून लातूर जिल्ह्यामध्ये पदार्पण करतील. एकंदरीत या सभेसाठी किती लोकसंख्या येणार आहे आणि त्यांची व्यवस्था काय करण्यात आली आहे? या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जे 8 तारखेला 4 सभा लावण्यात आलेल्या आहेत. जिजाऊनगर वाडीपाटी असेल, मारतळा असेल, नायगाव असेल किंवा कंधार असेल, या 4ही संयोजन समितीच्या बैठका आमच्या मागील 8 दिवसापासून वारंवार पार पडत असतात. जिजाऊनगर वाडीपाटीचा अंदाज असा आहे की जवळपास 3.5 ते 4 लाख लोकसंख्या या ठिकाणी येईल. मराठा बांधव येतील, तशी त्यांची तयारी चालू आहे. तशी त्यांनी समित्या स्थापन केलेल्या आहेत. अग्निशामक दल असेल किंवा वैद्यकीय सेवेमध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, ह्या सर्व करून मोबाईल टॉयलेटची सुद्धा यांनी व्यवस्था केलेली आहे. या भव्य 111 एकर मैदान पूर्वी होतं, परंतु आता 65 एकर मैदान जर हे सोडलं तर बाकी 125 एकरची जमीन पार्किंगसाठी मिळालेली आहे. म्हणून हा एकरचा आकडा आता वाढलेला आहे. जेणेकरून काल पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या मैदानावर त्यांनी पाहणी केली. त्याच्यानंतर पार्किंगच्या व्यवस्था पाहून अनेक पार्किंग त्यांनी वाढवून देण्यात आल्या. त्यामुळं ही जमीन वाढलेली आहे. आता जवळपास 165 एकरच्या वर जवळपास 190 एकरपर्यंत ही जमीन गेलेली आहे. तर भव्य अशा या मैदानामध्ये, जिजाऊनगरच्या मैदानामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख समाज बांधव येण्याची शक्यता जिजाऊनगरच्या संयोजक समितीने केलेली आहे. किती व्हॉलंटियर? आत्तापर्यंत 840 व्हॉलंटियर आणि जवळपास 200 एक्स आर्मी असे मिळून 1100 जवळपास व्हॉलंटियर आत्तापर्यंत नेमण्यात आलेले आहेत. परंतु यांचा आकडा हा 1600चा आहे. 1600 व्हॉलंटियरच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जिजाऊनगर वाडीपाटी येथे भव्य सभा होणार आणि त्याचं बंदोबस्त या व्हॉलंटियरच्या माध्यमातून म्हणा किंवा मराठा सेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये 4 सभा 8 तारखेला आहेत. 7 तारखेला एक सभा बारड या गावी आहे. मला सांगताना अभिमान वाटते, आज ज्या 4 जिल्ह्यामधल्या 8 तारखेच्या सभा आहेत त्या 4ही सभेचे आयोजक संयोजक मंडळी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2-2 या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिली सभा जिजाऊनगर वाडीपाटीची आहे, दुसरी सभा मारतळ्याची आहे, तिसरी सभा नायगावची आहे आणि चौथी सभा कंधारची आहे. दिनांक 7 डिसेंबर रोजी बारड येथील सभा आटोपून रात्री मुक्कामाला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील नांदेड शहरात येणार आहेत. मग दुसऱ्या दिवशी 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी जिजाऊनगर येथून सभा सुरुवात होणार आहे. जिजाऊनगर येथील पहिली सभा ही सकाळी 10 वाजताची आहे. सुनियोजित टाईमवर सभा सुरू करण्याचा संयोजकाचा आणि नियोजनाचा प्रयत्न आहे. ही सभा आटपून विद्यापीठ विष्णुपुरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर फाटा, चंदासिंग कॉर्नर मार्गे भायगाव काकांडी तुप्पा यांचा सत्कार घेऊन काकांडी मार्गे ते मारतळ्याला जाणार आहेत. मारतळ्याच्या सभेचा टाईम हा दुपारी 1चा आहे. मारतळ्यामध्ये सुद्धा विराट सभेची तयारी करण्यात आलेली आहे. त्यांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्याला त्यांच्या सभेबद्दल विस्तृत असं मार्गदर्शन किंवा सूचना देतील. मारतळ्याची सभा संपल्याच्या नंतर वाका कापशी कहाळा मार्ग वाटणं किंवा रस्त्यानं जे समाज बांधव लागतील त्या सर्व समाज बांधवांचा सत्कार घेऊन तो ताफा नायगाव शहरामध्ये दाखल होईल. नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली, नरसी, मुखेड आणि देगलूर या 6 तालुक्याची एकत्र सभा घेण्यासाठी मागच्या आठवड्यामध्ये या 6 तालुक्याच्या समाज बांधवांसोबत आमची समन्वय समितीची एक बैठक झाली. सर्वानुमते नरसी आणि नायगावच्या मध्ये बैल बाजार मैदान आहे, त्या बैल बाजार मैदानावर ही सभा घ्यायचं ठरलं. या सभा घेण्यासाठी या 6 तालुक्यातले सर्व
सकल मराठा समाजाचे बांधव अतोनात प्रयत्न करतायत, मेहनत करतायत. ते सुद्धा ऑन द वे आहेत. आपल्या सभा पत्रकार परिषदेला ते सुद्धा संबोधित करतील. नायगावची सभा संपल्याच्या नंतर, नायगावच्या सभेचा टाईम आहे दुपारी 3चा. ती सभा संपल्याच्या नंतर नरसी मार्गे मुखेड जाते वेळेस रस्त्याने जे जे गाव लागतील, गडगा असेल, रातोळे असेल, या सर्व गावांचा सत्कार घेत सन्माननीय जरांगे पाटील मुखेड शहरात दाखल होतील. मुखेड शहरामध्ये सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं जरांगे पाटलांचा अतिशय भव्य दिव्य सत्कार त्या ठिकाणी आयोजित केला आहे. ते सत्कार घेऊन जरांगे पाटील कंधार तालुक्यामध्ये एंट्री करतील. कंधार तालुक्यातली 8 तारखेची म्हणजे शुक्रवारची शेवटची सभा असल्या कारणाने मुखेडपासून कंधारपर्यंत जाईपर्यंत रस्त्याने जे जे गावं लागतील त्या गावातल्या समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन, ज्या समाज बांधवांच्या गाठीभेटी करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आलेत, त्या सर्व समाज बांधवांचा मान सन्मान ठेवून त्यांच्या सत्काराला सामोरे जातील व रस्त्याने जे जे गाव लागतील, ज्या ज्या गावामध्ये सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे, त्या सर्व गावातल्या आयोजकांचा एक नंबर सुद्धा आमच्याकडे आलेला आहे. त्या माध्यमातून त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल आणि संध्याकाळी म्हणजे सायंकाळी 7 वाजता कंधार शहरामध्ये पानभोशी रोडला शिवाजी हायस्कूलच्या भव्य मैदानावर त्यांची सभा आयोजित केलेली आहे. त्याविषयी प्रस्तुत मार्गदर्शन किंवा प्रस्तुत सूचना कंधार संयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी देण्यात येतील. कंधारची सभा रात्री पार पडल्याच्या नंतर सन्माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कंधार या शहरामध्ये मुक्काम राहील. मग ते मुक्काम करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 9 तारखेला ते कंधार म्हणजेच नांदेड जिल्हा क्रॉस करून लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील. लातूर जिल्ह्याला जाण्यासाठी लातूर जिल्ह्यातली पहिली सभा त्यांची जाम आणि जळकोट या गावांनी मिळून ठेवलेली आहे. जाम आणि जळकोटची सभा घेऊन ते उदगीर मार्ग लातूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील आणि पुढचा महाराष्ट्र दौरा त्यांचा पूर्ण करतील. बहुत एवढी पब्लिक येणार आपल्या इथं रस्त्याची व्यवस्था ह्या मातोश्री कॉलेजून जे आलो खड्डे आले ते थोडा रस्ता वाढून घेण्यात येईल का? हे जे इथं एक लक्षात द्या, इथं आपण जो आलात तो एकच रस्ता नाही. या सभेच्या ठिकाणी येण्यासाठी जवळपास 4 रस्त्याचं नियोजन आहे. पहिला रस्ता आहे ही जे पार्किंग आहे गजानन महाराज मंदिराकडे जे नांदेड ते लातूर रोड आहे त्या ठिकाणाहून एक रस्ता असेल. दुसरा रस्ता मातोश्रीच्या बाजूने जो मार्कंडेय नगरी आहे त्या रस्त्याहून डायरेक्ट इकडे आहे. तिसरा रस्ता जो आहे आपण कल्लाळ गावाला येतो हा एक तिसरा रस्ता आहे. आणि चौथा रस्ता एक जो आहे तो काळेश्वर कमानीपासून विष्णुपुरीपासून येणार आहे. अशा सभेला जवळपास 4 ते 5 रस्ते आहेत. जवळ आमचा अंदाज आहे जवळजवळ 5 लाख लोक इथे जमतील. कारण 65 एकरचं कमीत कमी हे मैदान आहे आणि जवळपास जर पार्किंग एक पार्किंग 25 30 एकरची पार्किंग आहे. ते जवळपास सगळ्यांचं टोटल जर आपण घेतलं तर 190 ते 200 एकरचा एरिया असा या सभेसाठी आणि पार्किंगसाठी आपण घेतलेला आहे. आणि इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी स्वखुशीने त्यांनी आपल्याला त्यांच्या जमिनी इथं दिलेली आहेत. तमाम नांदेड जिल्ह्यातून नव्हे, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या चारही जिल्ह्यातून लोक या ठिकाणी जमणार आहेत. त्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. नांदेडकडून येणारी जी वाहतूक आहे, वाहने आहेत, ती साईबाबा मंदिर परिसरामध्ये त्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नांदेडकडून येणारी दुसरी पार्किंगची व्यवस्था गजानन नगरी इथे करण्यात आलेली आहे. तसेच कंधार लोहाकडून किंवा या मुख्य रस्त्यानं जे नांदेडकडे येणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीची व्यवस्था डेरला पाटी येथे करण्यात आलेली आहे. त्याच बाजूला त्याचप्रमाणे KTLचं एक त्या ठिकाणी कॅम्प आहे, त्या कॅम्पमध्ये सुद्धा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जी काही इकडून पालम गंगाखेडची जी वाहतूक येणार आहे, शेवडी मार्ग असेल, पेनूर मार्ग असतील, त्यांची व्यवस्था मार्कंड येथील गायरान येथे करण्यात आलेली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही गावोगाव जाऊन आवाहन केलेलं आहे. या 2-3 तालुक्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि पालम तालुका असेल, गंगाखेड तालुका असेल, वसमत तालुका असेल, पूर्णा तालुका असेल, या तालुक्यामधून जास्तीत जास्त लोक या सभेला उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा आहे. आणि हे मैदान पूर्ण या ठिकाणी भरून जाईल अशी पण आम्हाला आशा आहे. आणि आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला जो रस्त्याचा, एक अतिवृष्टी किंवा पाऊस पडल्यामुळं थोडं रस्त्याचं काम बाकी आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्ण रस्त्याचे कामं क्लिअर होऊन जातील आणि सर्व रस्ते एकदम लोकांना येण्यासाठी चांगले होतील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. सभा सर जवळपास ही 65 एकरमध्ये सभा आहे आणि आपण जर पार्किंग सहित पूर्ण जर आपण पडलं तर 190 जवळपास 190 ते 200 एकरचा एरिया पूर्ण पार्किंग सहित येईल. हे मैदान जे आपण बसलेलं आहे हे 65 एकरचं मैदान आहे. बरं, याच्यासाठी या सभेसाठी किती गावचे कार्यकर्ते, किती गावचे लोक झटायले? सर या सभेसाठी 40 गावचे स्वयंसेवक स्वतःच्या खुशीने त्यांनी आपलं योगदान इथं देण्यासाठी तयार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत जवळपास 1200 ते 1300
मराठा सेवकांची इथं नोंद झाली आहे. येत्या 2 दिवसामध्ये जवळपास 2000 मराठा सेवकांची इथं नोंद होईल. सो इच्छेने अजिबात नाही. या सभेसाठी या जे काही 40 गाव आहेत या 40 गावातून जो सहभाग नाही, निधी संकलित करण्यात आलेला आहे. राजकीय नेत्यांचा कुठलाच प्रकारचा सहभाग नाही. यायचं असेल राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय प्रतिनिधींनी एक समाजाचा सभा म्हणून इथं यावे आणि प्रेक्षक म्हणून यावे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बोललात की निधी संकलन हा विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी लढाच उभा केला की गरजवंत मराठ्यांचा लढा. त्याच्यासाठी मराठ्याच्या सर्वसामान्य लोकांनी या सभेसाठी लागणारा खर्च त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पद्धतीने जसा घडल तसा निधी संकलित केलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही म्हणजे राजकीय लोकांचा हस्तक्षेप अजिबात नाही आणि तो येणार पण नाही याची दक्षता समितीने घेतलेली आहे. तुम्ही 3 जिल्ह्याचं नाव घेतलं या ठिकाणी. 3 जिल्ह्यातून मराठा बांधव या ठिकाणी, तर त्यांची राहण्याची किंवा इथं आल्यानंतर त्यांची नाश्ता हो त्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. इथं सकाळी आल्यावर जागोजागी जरांगे पाटील येतात, त्या मार्गाने त्यांचे स्वागत होत असताना जागोजागी ठिकठिकाणी अल्पोपहाराचा त्यांची व्यवस्था समितीने केलेली आहे. आणि ते पण प्रत्येक या सभेसाठी येणारे जे प्रमुख 4 रस्ते आहेत, एक नांदेड ते लातूर आणि दुसरी गोष्ट इकडं गंगाखेड पालमकडून येणार आहेत आणि काही जण लोह्याकडून येणार आहेत. अशा सगळ्या रस्त्यावर अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. पार्किंगच्या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था आहे. फक्त अल्पोपहाराची व्यवस्था मैदानामध्ये केलेली नाही आहे, कारण मैदानामध्ये इथं लोक जास्त जमतील आणि जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होऊ नये त्याच्यासाठी वेगवेगळ्या पार्किंगमध्ये अल्पोपहाराची व्यवस्था केली. कंधार लोहाच्या वतीने जी काही मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा कंधार शहरामध्ये शिवाजी हायस्कूल पानभोशी रोड या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सभेचं ठिकाण जवळपास 10 एकरच्या मैदानामध्ये ही सभा आहे. त्यासाठी स्वतंत्र महिलांचा कक्ष, पार्किंग जवळपास 7 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. मुखेडकडून येत असताना भादरपुरा मार्गे लॉ कॉलेज असेल व तसेच दुसरी पार्किंगची व्यवस्था घोडज मार्गे येत असताना मार्केट कमिटीच्या ठिकाणी आहे. तिसरी पार्किंगची व्यवस्था लोह्याकडनं येणाऱ्यांसाठी वर नवीन दवाखान्यांची जी काही इमारत बांधली आहे त्या ठिकाणी 12 एकरच्या जागेवरती पार्किंगची व्यवस्था आहे. पानभोशी रोडवरनं येत असताना इकडून पांगरा मार्गे येणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 एकरच्या जागेत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. बारूळ मार्ग येणाऱ्या लोकांची जी पार्किंगची व्यवस्था आहे, बारूळ मार्ग येणाऱ्या लोकांची शिवाजी कॉलेजच्या ठिकाणून पानभोशी रोडलाच त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. जवळपास 7 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. मारता येथे गरजवंत मराठा लढा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मारता हे गाव एक 40 गावची विभागणीच्या सेंटरमध्ये गाव आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जोरात तयारी चालू आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सर्व गावामध्ये एक समित्या स्थापन केल्या आहेत. एक पहिली समिती नियोजन समितीमध्ये 2 प्रमुख व्यक्ती असतील, त्याखाली दुसरे 10 व्यक्ती असतील आणि त्याच्यामध्ये स्वयंसेवक प्रत्येक गावामधून 50-50 स्वयंसेवक असतात. त्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं कार्ड असेल आणि ते मेन समितीच्यावर निरीक्षण करणार आहे. त्यानंतर आमच्यामध्ये एक निदान 100 एकर जमीन आम्ही त्या ठिकाणी पूर्ण लेवल केलेलो आहे. त्यामुळे स्टेज वगैरे सर्व एकदम चांगल्या प्रकारचं सिस्टीम वगैरे एकदम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि या ठिकाणी पूर्ण आमचे उमरी सर्कल असेल, मुदखेड असेल, तालुका असेल, नांदेड असेल, या ठिकाणी प्रचारासाठी आमचे 8 ऑटो आहेत आणि त्यामध्ये आमच्या एक 9 गाड्या निदान सर्कलमध्ये एक 50 ते 60 लोक त्या ठिकाणी प्रत्येक गावोगाव जाऊन मंदिरावर जाऊन त्यांना सांगत आहेत की बा तुम्ही या ठिकाणी जी सभा आहे मारतळा होणारी सभा आहे त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून उपस्थित राहावे. निदान एक 4 लोकांची आम्हाला अपेक्षा आहे आणि 4 लोक त्या ठिकाणी 4 लाख व्यक्ती त्या ठिकाणी येतील. कारण आम्हाला उमरी अटॅच आहे, इकडं मुख्य अटॅच आहे आणि आमचं पूर्ण नायगाव आहे आणि नांदेड पण आम्हाला एकदम जवळ पडेल. आणि या ठिकाणी पार्किंगची सुविधा आम्ही 5 ठिकाणी केलेली आहे. जे लोक नांदेडहून येतील त्यांना वेगळी आहे, जे लोक नायगावून येतील त्यांना पण त्या साईडलाच आहे आणि जे कोण हळदा दहीकळंबा इकडून येतील त्यांना वेगळी आहे. आणि या ठिकाणी देवापूरचा बंधारा जो आहे त्या ठिकाणी ओपन करण्यासाठी आम्ही पाटबंधारे विभागाला आम्ही अर्ज पण केला आहे की बा तिकडून जे लोक येणारे आहेत त्यांना येण्यासाठी खुलं व्हावं, त्यासाठी ते आम्ही त्यांना अर्ज केलेला आहे. ते बंधारा खुला होईल. देवापूर इकडं मुदखेड असेल, आपलं आमदुरा असेल, तिथून त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि सकाळी 9 ते 12पर्यंत
सभेच्या अगोदर शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा पोवाडा देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या जे लोक येणार आहेत त्यांना पार्किंगच्या ठिकाणी खिचडी, पाणी बॉटल आणि त्या ठिकाणी काही दुसऱ्या व्यक्तींनी म्हणजे बाहेरून आलेल्या व्यक्तींनी त्याचं बोर्ड राहणार नाही त्या ठिकाणी त्यांनी सुविधा केली आहे. आणि आमची समितीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी खिचडी आणि पाण्याची सुविधा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी फक्त गरजवंत मराठाचा लढा असल्यामुळे आम्ही एकही रुपया कुठल्याच नेत्याचा यामध्ये घेतलेला नाही. फक्त सामान्य कुटुंबाचा त्यामध्ये खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही सामान्यातल्या सामान्य कुटुंबाची त्या ठिकाणी आम्ही निधी 24 गावातून आम्ही त्या ठिकाणी निधी जमा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे.